तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण सगळे मित्र चाललोय फिरायला. फिरायला कुठं चाललोय ते अजून ठरलेलं नाहीये, म्हणजे सगळेजण येऊन ठरवणार आहेत ते आणि डायरेक्ट निघणार आहे. खूप दिवसात जायचं चाललं होतं आमचं, फिरायला जायचं. पण अजून काही ठरत नव्हतं. आज ते अचानक ठरलंय आणि सगळ्यांच्या घरच्यांनी त्यांना परमिशन दिलेली आणि आता आम्ही चाललोय. तर चला डायरेक्ट तुम्हाला ठरल्यावर दाखवतो कुठं जायचं आणि कुठं नाही. तर चलो. आता वाजलेत रात्रीचे नाही म्हणायला गेलं तरी 12:30 झालाय. आता ड्रायव्हर येऊ राहिला, तर ड्रायव्हर आल्यावरच बघू आपण कुठं जायचंय. आणि ड्रायव्हर आला की लगेच तुम्हाला मी सांगतो कुठं जायचं कुठं नाही. तर चलो भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता गाडी आलेली समोर, सगळे बसू राहिले. अजून ठरलेलं नाही कुठं जायचं. मागच्या मी एका साईडला मी बसणार आहे, एक साईडला मी बसणार आहे. पुढं बसा लवकर, बसा ना लवकर. दादी इथं पुढे बसतोय, यश तिकडे संदेश भाऊ आहे. अरे बस पाटकेस. मी माझं अरे दादा भाई पुढे बसू राहिला आणि मी पण बसतो. आता डायरेक्ट ठरलेलं नाही, डायरेक्ट चालली ती. कुठं जायचं कुठं जायचं यश, कुठं जायचं नाही भाऊ. ठरलेलं नाही. मित्रांनो आता गोडाऊन पासून निघलोय आणि कुठं जायचंय, कुठं जायचंय संदेश भाऊ? आम्ही चाललो आता लोणावळ्याला आणि पुढे 4 जण बसलेत. मागे आम्ही फक्त 2च जण बसलेलो आहे, कारण या दोघांना खिडकी लागते. तर चला जाऊया आपण direct आता. तुम्हाला रस्त्याच येऊन दाखवता येत, कारण मी मागे बसते तरी मी दाखवायचा प्रयत्न करतो. चला जाऊया आपण लोणावळ्याकडे. तर चलो. तर मित्रांनो आता थांबलोय पेट्रोल पंपवर सीएनजी भरण्यासाठी. ते बघू शकता सीएनजी भरू राहिली गाडीत आणि आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावर. आणि आता चालू आहे क्वांटिटी काढू राहिले पोरं. तर मित्रांनो आमचं ठरलं नव्हतं भीमाशंकरला, ठरलं होतं भीमाशंकरला जायचं. भीमाशंकरला जाणं कॅन्सल झालं, कारण काय ना तिथं मंदिर बंद आहे. मंदिर बंद असल्यावर आपण तिथे जाऊन करायचं काय, त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय लोणावळ्याला. लोणावळ्याला काय चाललोय आपण, देवीला चाललोय लोणावळ्याला. तर जाऊया आपण पुढं. सीएनजी भरू राहिले आता, सीएनजी भरू आणि जाऊ पुढं. तर चला पुढं कंटिन्यू करत राहा. तुम्हाला सगळं दाखवणार मी, कुठं गेलो काय केलं सगळं टू झेड व्ह्यू सगळं दाखवणार तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. जाऊया आपण पुढं. चलो. परत आम्ही चेंज झालो, आता आम्ही दोघं अरे बसलेलो बरोबर आहे. आहे. तर चला जाऊया आपण पुढच्या प्रवासाकडे. चला चलो. तर मित्रांनो आता थांबलो आम्ही मास्का बेकर्सवर. सुप्यात पाण्याच्या बाटल्या घेण्यासाठी संदेश भाऊचं दुकान आहे इथं. म्हणजे जे गाडी ड्रायव्हर आहेत ना आपलेच मित्र आहे, संदेश भाऊ त्याचं दुकान आहे. आम्ही थांबलो इथं पाण्याच्या बाटल्या घ्यायला. पाण्याच्या बाटल्या बिटल्या घेतल्यात. काय चालू आहे काय माहिती. हा इकडे सगळे पोरं आहेत, इकडे बाकी रावले गावरे कामगार आहे गावरे. त्याला असं आहे संदेश भाऊ. पाहू ते का रावल्या पुढं मस्का बिस्का. तर आता आम्ही थांबलो सुप्यात आता पाऊस चालू आहे बघा. आणि तुम्हाला मावशी सांगायचंच राहिलं, आम्ही चाललोय एकविरा देवीला लोणावळ्याला. तुम्हाला खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये आणि पुढं गेल्यावर पण. मित्रांनो चहा प्यायचं काम चालू आहे. बघू शकता बिस्किट किती प्रकारचे आहेत. कधी आले तर नक्की चहा मस्का बेकर्सला सुप्याला. सुप्यावरून नगरला जाताना नगरवरून सुप्याला जातो. एक नंबर टेस्ट आहे बघा गावरे येड्यान कोण आला. चला निघूया आपण पुढच्या प्रवासाकडं. तर मित्रांनो आता आम्ही परत 2 जण बसलोय माहिती का माग बसलोय. आता निघणार आहे काय. तर मित्रांनो आता पोहोचलोय आम्ही कोरेगाव मध्ये. तर चाललोय पुढे रस्त्याने. तर लय पाऊस चालू आहे कोरेगाव मध्ये. रात्रीचे 2:30 वाजलेत तरी तर लय पाऊस चालू आहे इकडे, लय येडवानी बघा. सगळे रस्ते भिजलेले आहेत आणि लय पाऊस चालू आहे इकडं. आता जाऊया आपण पुढं, बघू पुढं काय होतं अजून. पुढं पाऊस. तर मित्रांनो आता समोर झालेला ऍक्सिडेंट. चाललोय आम्ही जवळ जवळ, बघूया कसा ऍक्सिडेंट झालाय. राहुला असं राहिला. हे बघा तुम्हाला दाखवतो कसा ऍक्सिडेंट झाला.
गाडी बघा तुम्ही, गाडीचा पूर्ण काचोळा झालाय. बघितलं असं तुम्ही काय बेकार ऍक्सिडेंट झालाय. जाऊ द्या संदेश भाऊ, चला. चल संदेश भाऊ जाऊ. हे बेकार ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामुळे जाताना जपून जात जा. काय गप. चला जाऊया आपण आता पुढे. चला आपला रस्ता तरी करूया आपण. तर मित्रांनो आता थांबूया आपण परत सीएनजी बांधण्यासाठी. आणि इथं लय पाऊस चालू आहे बघा. हे सगळे पोरं पत्राखाली थांबलेले आहेत. इकडे पाऊस लय चालू आहे. धरूया आपण आता सीएनजी, निघूया पुढे जायला. चलो जाऊया आपण आता पुढे. तर मित्रांनो आता थांबलो आम्ही पायऱ्यापाशी येऊन खाली. ते विचारू राहिले रूम बिम काय आहे का नाही. इथे पाऊस चालू आहे, आम्हाला चढायच्यात आता पायरे. काय झालं इकडं कुलप आहे. तोंड मिळून धुवायचं असं तर आहे. तर मित्रांनो बघितलं असं तुम्ही इकडं आलो, तुम्ही आले भिजतच जावं लागणार आम्हाला. ब्लॉग फुल मस्त होणार आहे, तुम्ही कंटिन्यू करा. चलो निघतो बाहेर. राहुल माझ्या संग इथं गाडी ते आम्ही दोघं मागच बसलेले व्हायचे. तर बाहेर निघूया आणि गड चढायला बघूया आपण. चलो. तर मित्रांनो आता उतरलो आम्ही खाली आणि वाजले आता काहीतरी 5:30 5:30. नाही एवढा पाऊस चालू आहे ना इथं. नाही पाऊस चालू आहे नाही, पोरं इथे थांबले. इतका पाऊस चालू आहे खाली तर तुम्हाला दाखवून मिळेल चॉईस असलेले. वरतून पण एवढा पायऱ्या एवढा पाऊस चालू आहे ना आता सध्या. आम्हाला डायरेक्ट पावसात वर जायचंय. आपण वर चढायला जाणार आहे, पण आता इथं आम्हाला रूम नाही भेटत आहे. फ्रेश व्हायला, आंघोळ करायला, वॉशरूमला जायला रूम नाही भेटत आहे, म्हणून आम्ही इथं थांबलो आता खाली. तर बघूया वर जायच्या वेळेस डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. मी आता सध्या फ्रेश होतो सगळे, डायरेक्ट तुम्हाला दाखवतो वर जायच्या वेळेस पायऱ्या चढताना. आधी आपण फ्रेश होऊ आणि मग पायऱ्या चढायला लागू. चलो. तर मित्रांनो आता आलं आम्ही पायऱ्या चढत अर्ध्या ह्याच्यात इथं लय पाऊस चालू आहे बघा. इतका पाऊस चालू आहे ना, मोबाईल काय हे करताय ना खिशात ठेवताय, पाण्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी ना आता डायरेक्ट वर भेटतो रस्त्याने बघा. सगळ्या पायऱ्यांना पाणी, खालून इथून पण पाणी चाललंय सगळं. तुम्हाला मी डायरेक्ट वर भेटतो. आपण डायरेक्ट वर जाऊ आता. तुम्हाला डायरेक्ट वर भेटतो. चलो.